अँटीबायोटिक कोणी द्यायचं फक्त डॉक्टरने, बरोबर. पण पालकांनी विचारायला पाहिजे की डॉक्टर अँटीबायोटिक म्हणजे काही इन्फेक्शन आहे का, ही पहिली गोष्ट. म्हणजे अँटीबायोटिक सजेस्ट केल्यानंतर नाही, हां, सजेस्ट केल्यानंतर. पण तुम्ही नुसतं असं तुम्ही डॉक्टर म्हणाले म्हणून घेऊ नका. डॉक्टरना विचारा की डॉक्टर कुठला रोग आहे आणि जरा लिहून ठेवता का कागदावर. ओके. म्हणजे मग आम्हाला पुढच्या वेळेला लक्षात राहील तुम्हाला सांगायला. आता ज्यांचा हात घाबरतो लिहायला त्यांना नक्की माहिती नाही. आम्ही शिकवताना म्हणतो की मला जर तापाचं कारण कळलं नाही ना तर मी पेशंटला लिहून देतो, आज कळत नाहीये पण काही सिरियस दिसत नाही तेव्हा 2 दिवसांनी मला कळव. हे जर लिहिता नाही आलं किंवा मग अँटीबायोटिक लिहिलं ना, नाही 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 काही काही खास नाही आहे, अँटीबायोटिक घ्या बरं, नाही पण खास काही नाही आहे ना त्याचं नोंद करा. ओके. आणि हे पालकांचं हे पालकांनी केलंच पाहिजे. असं केलं ना तर डॉक्टर सुद्धा सुधारतील की अरे हे प्रश्न विचारतात मग लिहायला नको. माणूस ना लिहिलं आणि सही केली ना की त्याची जबाबदारी वाढते आणि ती डॉक्टरची जबाबदारी तुम्ही वाढायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला एक कळतं की हा डॉक्टर खरोखर विचार करून सांगितलेला उपाय आहे, न विचार करता नाही. त्यामुळे मला वाटतं प्रत्येक पालकाने डॉक्टरांकडे गेल्यावर औषधं लिहून घ्यायची. अँटीबायोटिक नाही 10 औषधं दिली तरी पण डॉक्टरना विचारायचं की डॉक्टर एवढी औषधं घ्यायची जरूर आहे का, आणि जरा तुम्ही लिहून ठेवा त्या रोगाचं नाव. रोगाचं नाव जर लिहून ठेवता येत नसेल तर मग तो डॉक्टर नक्की त्याला रोगाचं निदान झालेलं नाही असं समजायला माझ्या मते हरकत नाही. कारण मी कित्येक वेळा आजसुद्धा इतक्या वर्षांनी सुद्धा डॉक्टर म्हणून लिहून देतो की बाई काही कळलेलं नाही आहे पण मला वाटतं असं केलं तर कळेल आणि तोपर्यंत सिरियस नाही. एवढं सांगितलं ना तर त्यातनं फार मोठा फायदा होतो. पालकांना एक प्रकारचा विश्वास निर्माण होतो. आणि आता तर मी सिनियर झाल्यावर म्हणतात अहो डॉक्टर काय चेष्टा करतात, तुम्हाला कसं माहिती नाही, तुम्हाला नक्कीच माहिती असेल असं उलटं सांगतात. आणि ते डॉक्टरांनी शिकलं पाहिजे. पण डॉक्टरना शिकवणारं सुद्धा पालक आहे. पालकांनी विचारलं ना, मी कुठल्या ठिकाणी गेलो आणि पैसे भरले, ते म्हणाले रिसीट मिळत नाही, तर मी म्हणेन नाही असं नाही चालणार, रिसीट दिलीच पाहिजे ना.